नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीवर आज 2 अपडेट आले आहे. एक अपडेट आला आहे आज 6:17 संध्याकाळी आणि एक अपडेट आला आहे संध्याकाळी 6:11 तर चला बघूया पहिला अपडेट 6:17 आलेल्या अपडेटबद्दल. तर मित्रांनो, पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडला अडानी पॉवर लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी मिर्झापूर थर्मल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 425 कोटी रुपये आणि हा ऑर्डर पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडला 30 महिन्यामध्ये म्हणजे 2.5 इयर म्हणजे 2.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया आजच्या दुसऱ्या अपडेटबद्दल. आणि मित्रांनो, हा अपडेट आला आहे आज संध्याकाळी 6:11 तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, दुसऱ्या अपडेटमध्ये असे म्हटले आहे की NHAI म्हणजे नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडला ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 972.35 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडला 24 महिने म्हणजे 2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. आता बोलूया हुडकोबद्दल म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हुडकोच बोर्ड टू कन्सिडर ₹65,000 करोड बोरोइंग प्लान फॉर फायनान्शियल इयर 2026 ऑन एप्रिल 4. तर मित्रांनो, हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा बोर्ड 4 एप्रिल 2025ला फायनान्शियल इयर 2026साठी 65,000 कोटी रुपयांच्या बोरोविंग प्लॅनवर चर्चा करणार आहे. चला तर बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेड टार्गेट ₹5,000 करोड रेव्हेन्यू इन फायनान्शियल इयर 2026 विथ MAHAPREIT पार्टनरशिप CMD. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडने MAHAPREIT म्हणजे महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजीज लिमिटेडसोबत 25,000 कोटी रुपयांचा MOU म्हणजे डील साईन केला आहे. आणि मित्रांनो, त्याचमधून फायनान्शियल इयर 2025-2026 मध्ये 5,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट करण्याचा NBCC इंडिया लिमिटेडचा एम म्हणजे उद्देश आहे, असे NBCC इंडिया लिमिटेडच्या चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर KP महादेवा स्वामी यांनी म्हटले आहे. चला आता बोलूया रेल्वे कंपनी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरकॉन SSNR जॉईंट व्हेंचर बॅक्स ₹873 करोड ऑर्डर फॉर RVNL रेल टनल प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडला SSNR प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत जॉईंट व्हेंचरमध्ये RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडकडून रेल्वे टनलच्या कन्स्ट्रक्शनसाठी 873 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरमध्ये इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडची 70% हिस्सेदारी आहे आणि उरलेली 30% हिस्सेदारी आहे SSNR प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडची.
म्हणजे मित्रांनो या ऑर्डरमध्ये 611.1 कोटी रुपयांचा हिस्सा आहे इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडचा आणि उरलेला ऑर्डर प्राइस म्हणजे 261.9 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे SSNR प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडला. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो डिक्सॉन सेट फॉर कॅमेरा डिस्प्ले मॉड्यूल अँड मेकॅनिकल्स मॅन्युफॅक्चरिंग अंडर कंपोनंट्स PLI स्कीम. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो लीडिंग इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस कंपनी डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड नेक्स्ट फायनान्शियल इयरच्या थर्ड क्वार्टरमध्ये डिस्प्ले मॉड्यूल उत्पादन सुरू करण्यासाठी सज्ज होत असताना कंपनी अजैविक मार्गाने कॅमेरा मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एंट्री करेल असे कंपनीने मनी कंट्रोलला सांगितले. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सेक्युअर 2 मेजर कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स वर्थ ₹62,700 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला 2 ऑर्डर मिळाले आहे ज्यांची व्हॅल्यू आहे 62,700 कोटी रुपये. 156 लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स प्रचंड सप्लाय करण्यासाठी आणि मित्रांनो यातले 66 लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स प्रचंड इंडियन एअरफोर्सला सप्लाय करावे लागेल आणि उरलेले हेलिकॉप्टर्स इंडियन नेव्हीला सप्लाय करावी लागेल. आणि मित्रांनो या हेलिकॉप्टर्सची डिलिव्हरी 3ऱ्या वर्षापासून सुरू होईल आणि 5 वर्षापर्यंत सुरू राहील. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल म्हणजे डीमार्टबद्दल. आणि मित्रांनो या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 28 मार्च म्हणजे आज संध्याकाळी 6 वाजता. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टने नवीन 6 स्टोअर ओपन केले आहे आणि मित्रांनो यांची लोकेशन तुम्ही बघू शकता. पहिला केला आहे गुजरातमध्ये, एक केला आहे आंध्र प्रदेशमध्ये, एक केला आहे पंजाबमध्ये, एक स्टोअर ओपन केला आहे गुजरातमध्ये, एक स्टोअर ओपन केला आहे राजस्थानमध्ये आणि एक स्टोअर ओपन केला आहे गुजरातमध्ये. आणि मित्रांनो आता ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचे टोटल नंबर ऑफ स्टोअर इन्क्रीज होऊन झाले आहे 408. आता बोलूया TCSबद्दल म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो TCSने 10 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि TCS 10 एप्रिल 2025ला आपल्या क्वार्टर 4च्या रिझल्टसोबत फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे आज संध्याकाळी 6 वाजता. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.